नक्कीच एकदा अर्जित केली गेली. बबन आणि सुरेश लुगडे मैदानात. चला पंच थोडं पंच थोडं थांबायचं आहे. चला आयोजक टीम आपण देखील थोडस लवकर स्पीडअप निर्णय घ्यायचा आहे. विनंती असेल आपल्याला जो काही निर्णय असेल तो लवकर घ्या कारण वेळ खूप कमी आहे. बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे. चला आयोजक टीम आपण निर्णय सांगायचा आहे. आयोजक टीम कंटिन्यू चालू राहू दे. चला 2 षटकांचा सामना असेल. एक चेंडू हाताळलाय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. चला स्पीडअप घ्या. आता थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 8 मिनिटांचा वेळ असेल. 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर शाहिद कुरेशी. स्ट्रायकिंग एंडला सुरेश लुगडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बबन सावर्डे संघाकडून. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स की आदर करतील फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 3 या आकड्यावर. नक्कीच चांगली गोलंदाजी अचूक टप्पा पाहायला मिळाला. गोलंदाज शाहिद कुरेशी यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शाहिद देखील सज्ज आहे. सुरेश लुगडे स्ट्रायकिंग एंडला. या स्पर्धेतील आपण पहिला सेमीफायनल पाहतो. एका बाजूने श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे तर एका बाजूने प्रियंका 11 आयनेवाडी संघ. पुढचा चेंडू यावेळी देखील अचूक टप्पा. नक्कीच वेगावर स्वार आहेत गोलंदाज शाहिद. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. मित्रांनो थोडं स्पीडअप घ्या. विनंती असेल बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाहीये याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे. पुढचा चेंडू पहिलं षटक. यावेळी देखील फटका फसलाय. इथे मात्र काय झेल टिपलाय. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. अप्रतिम झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खेळाडू राजू आहेत. नक्कीच अवघड असतं जजमेंट आय कोऑर्डिनेशन. नक्कीच या ठिकाणी अवघड असतं झेल टिपणं आणि त्याचं सोप्यात रूपांतर केलंय. राजू पाहायला मिळाले तिथे. नक्कीच कौतुक करावं लागेल राजू याचा. विकेट आले. इथे मात्र सुरेश माघारी परताना आपल्याला पाहायला मिळते. आता इनॅट नंबर 3 वर आपल्याला सुनील लुगडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच सकाळच्या सत्रापासून सुनीलची बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाली. आता मात्र संघाला फायनल मध्ये दाखल करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला फलंदाजी करावी लागेल.
पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर शाहिद कुरेशी पाहायला मिळतात. यावेळेस हुक केला, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, चेंडू जातोय डन 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 करत सीमारेषे पार, चौकार. डीजे यावेळेस बॅटची लिडिंग एज, एक धाव तर अर्जित केली गेली आणि शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव आली. नक्कीच अंतिम आणि शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ऐनवाडी संघाकडून. नक्कीच 2 षटकांचा सामना, 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला स्पीडअप घ्यायचा आहे ऐनवाडी संघ, थोडस स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज अनिल. चला अनिल, आपण देखील स्पीडअप घ्यायचा आहे. बॅडलाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. अनिल गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं. राईट ऑफ द विकेट, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन, थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आहे, दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर. यावेळेस शॉर्ट ऑन फुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, दणदणीत, दर्जेदार, खणखणीत षटकार. डीजे यावेळेस देखील खणखणीत, दर्जेदार, दिमागदार, पुन्हा एकदा आसमानी टोला आलाय षटकार. डीजे चला करुंगळे अंबार्डे दोन्ही संघाचे संघाने घ्यायचा आहे. करुंगळे अंबार्डे, चला सावर्डे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अंबार्डे आणि करुंगळे दोन्ही संघाच्या संघाने विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसरा सेमीफायनल आपण पाहत आहोत. श्री एनबी स्पोर्ट्स करुंगळे विपक्ष श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे. चला ऐनवाडी संघ कोणताही वेळ खर्च करू नका.
सन्माननीय आदरणीय कृष्णा शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दुसरा सेमीफायनलचा नाणेफेक होते. एका बाजूने करुंगळे तर एका बाजूने अंबर्डे संघ. कृष्णाजी शिंदे साहेब एक दिलदार व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. पातवडे संघ गावचं यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. नाणेफेक जिंकले करुंगळे संघाने. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. त्याला स्पीडअप करा. सावर्डे संघ थोडं स्पीडअप करायचं आहे. नक्कीच आपण देखील या स्पर्धेच्या फायनल मध्ये असू शकता याची नोंद आपण घ्यायची आहे. शाहिद कुरेशी आणि आनंद येडगे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टीवर प्रियंका 11 ऐनवाडी संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जालिंदर रवंदे की सावर्डे संघाचे संघनायक. नक्कीच करुंगळे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलंय अंबाडे संघाला फलंदाजीसाठी. अंबाडे संघ आपण नोंद घ्यायची आहे. 23 धावा बनवायच्या आहेत. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडू आणि 23 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय जालिंदर रवंदे, स्ट्रायकिंग एंडला शाहिद, नॉन स्ट्रायकिंग एंडला आनंद येडगे. पहिला चेंडू ते काय करतय, काय बिघडतय, बीट करतात फलंदाज, यष्टीरक्षक देखील. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. पुढचा चेंडू यावेळेस देखील काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र विकेट आली आहे. विकेट आली कुणाची? शाहिद कुरेशीची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. धावबादच्या स्वरूपात शाहिद मात्र डगआउटच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. शाहिद बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे थँक्यू डीजे. महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान आपण ऐकलत आणि प्रेरणास्थान आहे. आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जालिंदर रवंदे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसलाय, टिपलाय, झेल संपलाय. बॅटर आनंदचा खेळ. आनंद बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे थँक्यू डीजे पवन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जालिंदर रवंदे, स्ट्रायकिंग एंडला सत्यजित. इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू आसमानी टोला चेंडू जातोय व्यासपीठाला मानवंदना देण्यासाठी. सीमारेषे पार. हा आलाय चौकार. 4 धावा. धावफलकावर धावा लागले तब्बल 6. धावगतीला बेड्या गाठल्यात. 23 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऐनवाडी संघ 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळले. मध्ये सुनील खोत आहेत. थोडस पंबल पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावर.
5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस वाह 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 जबरदस्त लाजवाब. जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. आसमानी टोला षटकार आलाय. फलकावर धावा लागले 14. अजूनही 9 धाब्यांची गरज असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू आणि 9 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये तरी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये आपण पाहतोय सुरेश लुगडे. राजू स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस ऑन साइडला खेळ डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. सुंदर रन बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 16 या आकड्यावर. 7 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 7 धावा. पहिला सेमीफायनल हा व्होल्टेज सामना पॉवरफुल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका. इथे मात्र डॉट चेंडू. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन गतीमध्ये बदल पाहायला मिळाला. स्लोअर गतीचा चेंडू डॉट घोषित केलाय. आता मात्र समीकरण बदलतं. 4 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा 4 चेंडू. 2 निर्णायक चेंडू. डॉट येईल की मोठा फटका. इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय. विकेट आली. यष्टीरक्षक कोणतीही चूक करणार नाहीये. राजू बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 3 लागतोय ऐनवडी संघाला. दिव्य डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज राज. आता मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. गोलंदाजीच्या माध्यमातून सुरेश लुगडे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील स्लोअर गतीचा चेंडू. चाणक्य गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चालाक आणि चतुर गोलंदाज सुरेश आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धावबाच्या स्वरूपात. इथे मात्र राजला माघारी परतवण्यास यश प्राप्त झाले. राज बॅक टू पवेलियन. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. राज ऐनवडी संघ. चला राज. दोन चेंडू आणि 7 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. सॉरी शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलं या सामन्यामध्ये. यावेळेस आलंदी काय पण चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. 2 धावा या ठिकाणी मुकंमल केल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकेल. धावफलकावर धावा लागलेत 18. अजूनही 5 धाव्यांची गरज. 1 चेंडू आणि 5 धावा. एक डॉट चेंडू. निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सेमीफायनल कोणता संघ या स्पर्धेच्या फायनल सामन्यामध्ये दाखल होईल. एका बाजूने सावर्डे तर एका बाजूने ऐनवडी संघ. सावर्डे की ऐनवडी. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 5 धावा बनवाव्या लागतील ऐनवडी संघाला. 1 चेंडू आणि 5 धावा. हाय व्होल्टेज सामना. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू जातोय सीमा रेषेपार. शेवटच्या चेंडूवर आला एक दर्जेदार षटकार. डीजे